नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं गॅट सपोर्ट यूट्यूब चॅनलमध्ये। जिल्हा परिषद हिंगोली शिक्षण विभाग माध्यमिक या कार्यालयाचे पत्र दिनांक 13/11/2024 रोजी निर्गमित करण्यात आले आहे। सदरील पत्र हे रिक्त अतिरिक्त पदांची माहिती प्रथम प्राधान्यासाठी मुख्याध्यापक अनुदानित खाजगी माध्यमिक शाळा सर्व माध्यम जिल्हा हिंगोली यांच्यासाठी निर्गमित करण्यात आला आहे। मित्रांनो, पत्राचा विषय आहे अनुदानित अंशतः अनुदानित शिक्षक कर्मचाऱ्यांची रिक्त अतिरिक्त पदांची माहिती सादर करण्याबाबत। पत्राचा संदर्भ आहे सन 2023-24 ची संच मान्यता। पत्रात म्हटले आहे की उपरोक्त संदर्भीय विषयानुसार आपणास कळविण्यात येते की आपल्या शाळेचे सन 2023-24 चे संच मान्यताची प्रत वाटप करण्यात आलेल्या आहेत। संच मान्यता सन 2023-2024 नुसार हिंगोली जिल्ह्यातील अनुदानित व अंशतः अनुदानित खाजगी माध्यमिक शाळांमधून अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे रिक्त पदावर समायोजन करण्याबाबतची कार्यवाही करण्यात येणार आहे। तेव्हा हिंगोली जिल्ह्यातील आपल्या शाळेतील अनुदानित व अंशतः अनुदानित शाळेतील अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांची समायोजन प्रक्रिया राबविण्यासाठी आपल्या शाळेतील रिक्त अतिरिक्त पदे असलेल्या पदाची विषयनिहाय माहिती प्रपत्र अ मध्ये व अतिरिक्त शिक्षकाची विषयनिहाय माहिती प्रपत्र ब मध्ये दिनांक 27/11/2024 रोजी दुपारी 1 पर्यंत सोबतच्या विहित प्रपत्रामध्ये माहिती भरून सोबत घेऊन यावी। तसेच सन 2023-24च्या संच मान्यतेची छायांकित प्रत व बिंदू नामावली छायांकित प्रत रोस्टर सोबत जोडण्यात यावी। या पत्राद्वारे आपणास कळविण्यात येते की वरील कामी अनुपस्थित राहिल्यास महाराष्ट्र खाजगी शाळा सेवा शर्ती नियमावली 1981 नुसार आपणावर कार्यवाही करण्यात येईल, याची नोंद घ्यावी, असे आदेश प्रशांत दिग्रसकर शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद हिंगोली यांनी दिले आहे। मित्रांनो, या पत्रानुसार ज्या शाळेतील 20%, 40%, 60% व 100% अनुदानित पदावरील शिक्षक कर्मचारी अतिरिक्त ठरलेला आहे, त्या अतिरिक्त ठरलेल्या कर्मचाऱ्यांचे समायोजन करण्यासंदर्भात ही कार्यवाही केली जाणार आहे। त्यामुळे कोणत्याही गोष्टीचा विलंब न करता हिंगोली जिल्ह्यातील 20%, 40%, 60% अनुदानित तसेच 100% अनुदानित शाळांनी विहित प्रपत्रामध्ये माहिती सादर करून आपल्या शाळेतील शिक्षक कर्मचाऱ्यांचे समायोजनासंदर्भामधील कार्यवाही करावी। मित्रांनो, हे पत्र आपणास हवे असल्यास हे पत्र आपल्या शासन निर्णय व परिपत्रक या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून देण्यात आला आहे। त्या ठिकाणावरून हे पत्र आपण डाउनलोड करून घ्यावे।